आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी माझ्या कॅट्ससाठी होममेड फूड कसं बनवते. मला सांगायला छान वाटेल की माझ्या तिन्ही पण कॅट्स खूप जास्त हेल्दी आहेत आणि त्यांच्यासाठी होममेड फूड बनवायला मला खूप जास्त आवडतं. तर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे भोपळा. भोपळ्याचं साल काढून घ्यायचं, छान कट करून घ्यायचा आणि वॉश करायचा. त्यानंतर दुसरं इन्ग्रेडियंट लागतं ते म्हणजे चिकन, आणि चिकनमध्ये आपल्याला बोनलेस पीस हवे असतात, त्याचबरोबर कलेजी. हे सगळं वॉश करून घ्यायचं. त्याचबरोबर एक बटाटा कट करून घ्यायचा आणि हे सगळं आपण उकडून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे. जास्त तांदूळ टाकले तर सगळी ग्रेव्ही घट्ट होते आणि अजिबात चांगलं लागत नाही. आणि जेवढं भांडं भरून आपण भोपळा घेतला आहे ना, तेवढं भांडं भरून आपण पाणी टाकायचं. 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर त्यातला भोपळा, चिकन, कलेजी, तांदूळ हे सगळं शिजतं आणि हे थोडंसं गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यांना छान चव यावी म्हणून आपण त्यांचं कॅट फूड पण मिक्स करायचं आणि छान स्लरी तयार करायची आणि हे सगळं कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. हे जवळजवळ 5 ते 6 दिवसांपर्यंतचं मी बनवते. आपण हे 5 ते 6 दिवस इझिली एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. आणि हो, तुमच्या कॅट्सला जर हेअर फॉलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 1 दिवसाआड कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइलचा 1 चमचा याच्यामध्ये ॲड करून त्यांना देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.